जिल्हा परिषद नांदेड घेऊन आलंय एक महत्वाची माहिती. दिव्यांग सहाय्यक पोर्टल, आपला हक्क आपल्या दारी. अनेकदा असं होतं की दिव्यांग व्यक्तींसाठी योजना तर असतात, पण माहितीच पोहोचत नाही. मग प्रश्न पडतो, नक्की कुठे जायचं, कुणाला विचारायचं, सगळा गोंधळ उडतो. महाराष्ट्र शासनानं या समस्येवर एक खूप चांगला उपाय शोधून काढलाय, दिव्यांग सहाय्यक पोर्टल. सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक असं ऑनलाईन ठिकाण आहे जिथे दिव्यांगांसाठीच्या सगळ्या सरकारी योजनांची माहिती आणि अर्ज करण्याची सोय एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. ह्या एकाच अर्जातून आपल्याला विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, विविध प्रकारच्या आर्थिक मदत योजना, व्हीलचेअर किंवा श्रवणयंत्रासारखी जी काही सहाय्यक उपकरणं लागतात ती, नवीन काहीतरी शिकण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण आणि अगदी रोजगारासाठी मदत, अशा अनेक गोष्टी मिळू शकतात. आणि हो, यावर तब्बल 17 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांचा लाभ घेता येतो. नोंदणी सुरू करताच पोर्टल विचारेल की UDID कार्ड आहे का. इथे होय निवडून पुढे जायचंय. तुमची ओळख पटवण्यासाठी इथे UDID क्रमांक आणि जन्मतारीख टाकावी लागेल. हे डिटेल्स टाकल्यावर व्हेरिफिकेशनसाठी तुमच्या नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. व्हेरिफिकेशन झालं की नोंदणीचा अर्ज उघडेल. सगळ्यात आधी वैयक्तिक माहिती भरायची आहे. पुढच्या सेक्शनमध्ये कुटुंबातील सदस्यांची माहिती. इथे तुमच्या सर्टिफिकेटनुसार दिव्यांगत्वाचा प्रकार आणि त्याची टक्केवारी नमूद करा. आता तुमचा सध्याचा पत्ता म्हणजे पिनकोड, जिल्हा, तालुका हे सगळं नीट भरा. कायमचा पत्ता पण तोच असेल तर फक्त होयवर क्लिक करा. सोपं आहे. योजनांचा लाभ थेट मिळावा म्हणून आपलं शिक्षण, व्यवसाय आणि बँक खात्याची माहिती इथे द्या. जर कोणी देखभाल करणारे असतील तर त्यांची माहिती इथे भरण्याची सोय आहे. आणि आता शेवटची पायरी, घोषणा वाचून बॉक्समध्ये टिक करा आणि सबमिट बटन दाबा. आता काही जणांना असं वाटू शकतं की आम्हाला मोबाईल किंवा कॉम्प्युटर वापरायला जमत नाही, मग आम्ही काय करायचं? त्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये किंवा CSC सेंटरमध्ये जाऊन आपण मदत घेऊ शकता. एवढंच नाही तर आपलं ग्रामपंचायत कार्यालय, आपल्या आशाताई किंवा अंगणवाडी सेविका या सर्वजण आपल्याला या कामात पूर्णपणे आणि विनामूल्य मदत करतील. जर आपल्याला अजून काही माहिती हवी असेल किंवा काही अडचण आलीच तर समोर स्क्रीनवर वेबसाईटचा पत्ता, व्हॉट्सॲप नंबर आणि हेल्पलाईन क्रमांक दिलेला आहे. त्यावर संपर्क साधा, तुम्हाला नक्कीच मदत मिळेल. धन्यवाद. चला तर मग आपला हक्क मिळवूया आणि एक सशक्त, सामर्थ्यवान महाराष्ट्र घडूया.